नमस्कार, मी रश्मी श्वास सुखासमध्ये आपलं स्वागत करत आहे. पाहू शकाल आपण किती स्पंजसारखी अगदी सॉफ्ट अशी मऊ इडली झालेली आहे. ही इडली अगदी नेहमीच्याच प्रकारामध्ये आहे, पण काही प्रमाण आपण आता पाहणार आहोत आणि काही टिप्ससुद्धा याच्यामध्ये बघणार आहोत. इथे मी 1 वाटी उडीदची डाळ घेतलेली आहे. त्यामध्ये आपण अर्धा चमचा मेथीचे दाणे घालायचे आहेत. उडदाची डाळ मात्र आपण अख्खी उडीद घेतला तरीही चालेल किंवा उडीदची डाळ घेतला तरीही चालेल. तसेच आपण आता इथे तांदूळ घेणार आहोत. जेवढी आपण डाळ घेणार आहोत त्याच्या दुप्पट म्हणजे 2 वाट्या आपण इथे तांदूळ घेणार आहोत. तांदूळ मात्र मी इथे साधा आपण भाताचा घेतो तोच घेतलेला आहे. इथे तुम्ही जाड तांदूळ वापरला तरीही चालेल, पण बासमती, इंद्रायणी, आंबेमोहर असा तांदूळ आपण वापरू नका. 1 वाटी आपण इथे उडीद डाळ, 2 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मी इथे पोहे घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा आपण मेथीचे दाणे, जे आपण मेथीचे दाणे डाळीमध्ये घातले आहेत. पोहेसुद्धा आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. नंतर आपण उडीद डाळ आणि मेथीचे दाणे जे घातले होते ते सुद्धा आपण धुवून घेणार आहोत. स्वच्छ धुवून घ्यायचे यासाठी की आपली इडली पांढरी शुभ्र होण्यास मदत होते. तसंच इथे मी कोणत्याही प्रकारचा चिकट असा घेतला नाही आहे तांदूळ, त्यामुळे आपला इडलीसुद्धा आपली सॉफ्ट आणि मस्त मऊ होते. तांदूळसुद्धा ते मी स्वच्छ धुवून घेणार आहे. तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. जर तुम्ही काही जण म्हणतात की रेशनच्या तांदळाची इडली अगदी छान मऊ होते, पण जर तांदूळच चिकट असेल तर इडली मात्र आपली व्यवस्थित होणार नाही आहे. इथे माझे तिन्ही पदार्थ धुवून झालेले आहेत. ते आपल्याला कमीत कमी 4 तास आपण भिजत घालायचे आहेत. इडलीचं प्रमाण जसं आपण मोजून घेऊ तशाच प्रकारे वेळसुद्धा आपण कमीत कमी 4 तास आहे ते आपल्याला हे भिजत घालायचं आहे. आणि आपण नंतर 4 तासानंतर हे सर्व मिश्रण आपण वाटून घेणार आहोत मिक्सरमधून. इथे आपले 4 तास झालेले आहेत. आता आपण बघू शकता आपली डाळ व्यवस्थित अशी फुगून वरती आलेली आहे. तसेच तांदळाचं प्रमाण पण आपण वाढलेलं दिसेल, पोहेसुद्धा. आता आपल्याला एक एक करून आपण व्यवस्थित हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. सगळे पदार्थ मी एकत्र मुद्दाम घातले नाही आहेत भिजत घालताना, कारण प्रत्येक पदार्थाला वाटताना एक जाडसरपणा, मऊपणा हा वेगवेगळा आहे. त्यामुळे आपण सर्व पदार्थ वेगवेगळे म्हणजे डाळ आणि उडीद डाळ आणि तांदूळसुद्धा आपण वेगवेगळे भिजत घातले होते. डाळसुद्धा आपली व्यवस्थित फुगलेली आहे. आता आपण सुरुवातीला तांदूळ वाटून घेऊया मिक्सरमधून. ग्राइंड करायचं आपल्याला, त्यासाठी मी मिक्सरमध्ये तांदूळ घालणार आहे. पाण्याचं प्रमाण मात्र आपण अगदीच थोडं घ्यायचं आहे. ते पाणी हवं तर जास्तीचं एका वेगळ्या भांड्यामध्ये आपण काढून ठेवूया. जर वापर लागला तर आपण ते पाणी वापरणार आहोत. पण तांदूळ हे किंवा डाळ दळताना ते आपण अगदीच पाणी जास्त न घेता मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. डाळीच्या मानाने तांदूळ एकदम पेस्ट होत नाही, ते थोडेसे जाडसर असे राहतात. म्हणजेच अगदीच बारीक रवा आपण थोडा बघाल त्या प्रकारे ते राहतं. ते आपण मिक्सर लावून घेऊया, पण जास्त जाड ठेवू नका मित्रमैत्रिणींनो. आपलं मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. हे बघाल आता आपण, मी बोटावर आपल्याला दाखवते आहे की किती थोडंसं किंचित आपलं रवाळ असं झालेलं आहे. जास्त आपण जाड नाही घेतलेलं आहे. आपल्याला दिसते दाणे. हे आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. ते मात्र आपण स्टीलच्या भांड्यामध्येच काढणार आहोत. ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर आपण करायचा नाही आहे. स्टीलचं मोठं पातेलं किंवा स्टीलचा डब्बा अशामध्ये आपण ते पीठ काढून घेणार आहोत. ॲल्युमिनियमच्या भांड्याचा रंग त्या इडलीच्या पिठामध्ये उतरला तर इडलीचा रंग बदलण्याची शक्यता असते, म्हणून आपण स्टीलच्या भांड्यामध्येच हे इडलीचं पीठ काढून घेणार आहोत. आता आपण पोहे आणि पुन्हा तांदूळ जो आपला उरलेला आहे तो आपण एकत्र मिक्सरला आता एकदा लावून घेऊया. कारण पोहे आपले थोडेच आहेत त्यामुळे आपण त्याच्यासोबत तांदूळ घालू शकतो. मेथीचे दाणे आपण यासाठी घातलेले आहेत की इडली फर्मेंट व्हायला, म्हणजे पीठ चांगलं होण्यासाठी आणि व्यवस्थित इडली फुगण्यासाठी मेथीचे दाणे आहेत त्यांचा वापर केला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये मित्रमैत्रिणींना पीठ व्यवस्थित आंबलं जात नाही, अगदी फुलून येत नाही असं म्हटलं जातं. पण अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक येथे टिप्स वापरलात तर नक्कीच आपलं हे पीठ छान असं व्यवस्थित तयार होईल आणि आपली इडलीसुद्धा अगदी सॉफ्ट होईल. आता इथे मी डाळ घेणार आहे. उडदाची डाळ आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया दळून. डाळ मात्र आपली एकदम व्यवस्थित पेस्ट तयार होईल.
डाळीला तांदळापेक्षा थोडं जास्त पाणी घालावं लागतं दळताना. आपण पाहाल आपल्या इथे डाळसुद्धा आता व्यवस्थित झालेली आहे दळून. आता आपण ते सुद्धा पीठ याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. सर्व डाळ आपण बघाल, आपण जेव्हा आपली डाळ आता आपण जे पेस्ट केलेली आहे दळून, ते किती घट्ट प्रमाणात आहे. इडलीचं पीठ करताना काही गोष्टी अशा लक्षात ठेवायच्या असतात की इडलीचं पीठ जेव्हा आपण दळतो तेव्हा त्याच्यामध्ये लागणारे हे पाण्याचं प्रमाणसुद्धा आपण तेव्हाच घालायचं. तसंच मीठ आपण इथे घालून घेणार नाही आहोत, कारण मीठ आपण जेव्हा आपण इडली करणार त्यावेळेस घालायचं आहे. हे व्यवस्थित आपलं आता पूर्ण सर्व डाळ आपली दळून झालेली आहे. हाताच्या साहाय्याने आपण ते फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताचा एक उबदारपणा त्या इडलीच्या पिठाला लागतो आणि पीठ छान असं तयार होतं आपलं. आणि आपल्याला सुद्धा त्याची किती पातळ आहे किती घट्ट आहे हे सुद्धा व्यवस्थित करून घेता येतं. आपण बघाल आता मी दाखवते आपल्याला, एवढं सहजतेने पडेल अशा प्रकारे आपण इडलीचं पीठ आहे ते मिक्स करून झालेलं आहे. प्रमाण आपलं पाण्याचं असेल तर एखाद वाटी लागलं तरच घालावं, नाहीतर घालू नये. इथे आपण मीठ आपण नंतर घालणार आहोत. आता हे पीठ आपल्याला कमीत कमी 13-14 तास आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. अशा ठिकाणी ठेवा जिथे आपल्याला उबदार असेल, म्हणजेच आपलं किचन ज्याच्यामध्ये आपला सततचा स्वयंपाक असतो त्यामुळे आपण तिथेच ठेवणार आहोत. आपण पाहिलं आपलं पीठ किती खाली आहे आणि तिथे अगदी बऱ्याच प्रमाणात साधारण 4-5 इंचापर्यंत आपण जागा ठेवली आहे. भांडं असं निवडा ज्याच्यामध्ये इडलीच्या पिठाच्या दुप्पट जागा आपली रिकामी राहील, जेणेकरून आपलं पीठ कितीही फुगलं तरी ते बाहेर येणार नाही. आता याच्यात आपण झाकण ठेवून उबदार ठिकाण ठेवायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेन की आपण गॅसच्या शेजारी जागा असते तर त्या ठिकाणी आपण हे भांडं ठेवा, म्हणजे आपण स्वयंपाक करत असताना त्याचा जो उबदारपणा आहे तो लागून इडलीचं पीठ फुलण्यासाठी नक्कीच मदत होते आणि इडलीचं पीठ छान असं फुलून वरती येतं. तसंच आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपली जागा ही इतर रूमपेक्षा नक्कीच उबदार असते, त्यामुळे हे भांडं आपण नेहमी तिथेच ठेवावं, जेणेकरून आपलं पीठ छान असं फुलून वरती येईल. आपले 14 तास झालेले आहेत मित्रमैत्रिणींनंतर आपण बघूया आपलं पीठ तयार झालं असेल. आपण बघाल मगाशी आपण बघितलं होतं की ते पीठ बऱ्याच प्रमाणात खाली होतं आणि आता आपलं पीठ छान असं फुलून वरती आलेलं आहे. त्यामध्ये आपण मीठ घातलं नव्हतं, कारण मीठ घातलं तर आपण उरलेलं पीठ जर आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर मग त्या पिठाला एक वेगळा वास येतो आणि ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आता आपण ह्या पिठामधला काही भाग काढून घेणार आहे मी आणि मग नंतर या पिठामध्ये मी मीठ घालून ते मिक्स करून घेणार आहे. पाण्याचं प्रमाण मात्र आपण अगोदरच घालून घेतलं होतं. लागलंच म्हणून जास्तच वाटलं की पीठ खूपच घट्ट आहे, अशा वेळेसच मात्र थोडाफार पाण्याचा वापर करा, नाहीतर आपण न वापरला तरीही चालेल. एकदा आपण मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ व्यवस्थित घट्ट आहे की नाही आहे. आपण पाहाल इथे छान असं आपलं पीठ फुलून वरती आलेलं आहे, ते फ्लफी झालेलं आहे एकदम. ते मात्र आपण एकाच दिशेने हलवून घ्यायचं आहे मिक्स करत असताना. यामध्ये मी थोडं पीठ बाजूला काढून घेत आहेत, कारण माझ्याकडे जास्त पीठ आता झालेलं आहे. आपलं पीठ काढून झालेलं आहे. आता यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहे. मीठ घातल्यानंतर आपण ते एकदाच मिक्स करून घेणार आहोत. जास्त वेळ आपण ते फेटून घ्यायचं नाही आहे. अगदी हलक्या हाताने मी इथे थोडं मिक्स करून घेत आहे. आपण बघाल आपलं हे पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण आपल्याची इडली करायला आपलं हे पीठ तयार आहे. इडलीचं पात्र एकीकडे मी गरम करत ठेवलेलं आहे. इडलीच्या मी डिशला आता तेल लावून घेणार आहे. तेल मात्र आपण व्यवस्थित त्या सर्व इडलीच्या याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे. आपण इडलीचं तेल जर आपण इडलीच्या इथे लावलं व्यवस्थित त्या डिशला तर आपली इडली अगदी सहजतेने निघेल. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ घालणार आहोत. पीठ घालताना एक काळजी घ्यायची आहे, पूर्ण आपण तो जो भाग आहे इडलीच्या भांड्यात डिशमधला तिथे पूर्ण पीठ न घालता थोडीशी जागा आपण ठेवून द्यायची, जेणेकरून आपली इडली जेव्हा फुलते त्याला पुरेशी जागा मिळते आणि इडली छान अशी आपली
गोल मस्त आकारामध्ये फुललेली तयार होते. आपण पाहाल मी इडलीचं पीठ आता प्रत्येक भांड्यामध्ये घालत आहे. तो वाटीचा भाग आहे त्याच्यामध्ये पाऊण भाग आपण घातला की थोडासा पावभाग आपण शिल्लक ठेवायचा. अशा प्रकारे मी बाकीच्या पण सर्व इडली पीठ घालून घेतलेलं आहे. मित्रमैत्रिणींना अनेकांना वाटतं की हे 3 होल जे प्रत्येक डिशला आहेत हे कशासाठी, तर प्रत्येक इडलीच्या वरती हे 3 होल आपले आले पाहिजेत. म्हणजे प्रत्येक डिश ठेवल्यानंतर ते बघायला आपण इडलीच्या वरती हे 3 होल आहेत, म्हणजेच प्रत्येक इडलीला व्यवस्थित वाफ लागेल आणि प्रत्येक डिशची इडली छान अशी फुलून येईल आणि त्यांना एक वेगळी मोकळी जागा मिळेल, यासाठी हे 3 होल ठेवलेले असतात. आता मी इथे व्यवस्थित सर्व इडली स्टँडला लावून झालेले आहेत माझ्या डिश. आता आपण गरम पाणी केलेलं होतं त्यात ठेवणार आहोत. आपण बघाल इथे प्रत्येक इडलीची डिश मी अशा प्रकारे ठेवली की जिथे आपल्याला खालचे ते 3 होल खालच्या डिशचे वरती त्याच्या असतील. आता आपण इडली पात्रामध्ये आपल्या इडलीचा स्टँड ठेवूया. पाणी मात्र गरम झाल्यानंतरच आपण इडलीचं स्टँड ठेवणार आहोत आणि बरोबर 10 मिनिटांनी आपली इडली तयार होईल. पाण्याला उकळ आला की आपण तो स्टँड ठेवायचा आहे. अगोदर ठेवू नका, कारण ते इडलीचं पीठ जर छान असं फुलून आलं असेल तर ते पुन्हा बसलं जाईल, त्यामुळे ही नक्की काळजी घ्या. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढलेलं आहे. मस्त असं इडलीची वाफ आपल्याला आता आलेली आहे आणि वाससुद्धा छान येतोय. थोडंसं बोटाला मी ते पाणी लावून घेणार आहे आणि इडली झाली की नाही ती चेक करणार आहे. हाताला जर आपल्या इडली अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ आपली इडली व्यवस्थित तयार झालेली आहे. आता ही इडली आपण ज्या डिश आहेत इडलीची त्या सर्व आपण काढून घेणार आहोत आणि थंड करून घेणार आहोत. गरम असताना मात्र आपण डिशमधून इडली काढायची नाही आहे, नाहीतर तिचा आकार बिघडतो. आपली आता इडली थंड झालेली आहे. ते आपण सुरीच्या किंवा एखादा स्पूनच्या साहाय्याने आपण काढला तरीही चालेल. किती सहजतेने निघते आपल्याला ते दिसेल. छान अशी पम्म फुगलेली आपली इडली तयार झालेली आहे. आपण बघाल तिची साईज. मित्रमैत्रिणी नक्की अशा प्रकारे तयार करा ही इडली. थंडीच्या दिवसातसुद्धा छान अशी मऊ लुसलुशीत इडली आपली तयार होईल. अगदी स्पंजसारखी आपण बघाल आणि अगदी छान अशी हलकी फुलकी इडली तयार होईल. मित्रमैत्रिणी नवीन चॅनलवरती तुम्ही जर असाल, चॅनलवरती नवीन कधी सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीज आपल्याला इथे पाहायला मिळतील. आपण बघू शकाल स्पंजसारखी अगदी सॉफ्ट इडली आपली तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र नक्की विसरू नका. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.